विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण अध्यापनाची जी नवनवीन तंत्र विकसित झाली आहेत त्यापैकी एका तंत्राची माहिती करून घेणार आहोत। अध्यापन ही प्रक्रिया वरवर साधी आणि सरळ वाटते। शिक्षक बोलतात आणि विद्यार्थी ऐकतात हे त्याचं सर्वसामान्य स्वरूप आहे, परंतु ही प्रक्रिया वरवर दिसते तितकी सोपी आणि सरळ नाही। शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या वर्तनांच्या नोंदी केल्या असता असं लक्षात येतं की वर्गात एखाद्या तासिकेला बाह्य किंवा व्यक्त वर्तनांची संख्या ही 10,000हून अधिक असू शकते। शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या मनातील प्रक्रिया ही त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असते। यावरून तुम्हाला त्याची क्लिष्टता लक्षात आली असेलच। या क्लिष्टतेच्या आणि गुंतागुंतीच्या संदर्भात शिक्षकाला आपलं कार्य करण्यासाठी स्वतःची अशी काही खास कौशल्य आत्मसात करावी लागतात। एखाद्या व्यक्तीकडे या कौशल्यांपैकी काही कौशल्य असू शकतील, परंतु त्याच वेळी शिकवण्यात त्याच्या काही चुकाही होऊ शकतात। शिवाय काही कौशल्य त्याला माहीत नसल्यानं त्याच्या शिकवण्यात त्याचा पूर्णतः अभाव आढळतो। शिक्षकानं शिकवण्यापूर्वी ही कौशल्य आत्मसात करायला हवीत। शिक्षक प्रशिक्षणामध्ये ही अध्यापन पद्धती शिक्षकांना माहीत व्हावी म्हणून एक खास तंत्र विकसित करण्यात आलंय। या तंत्राला सूक्ष्म अध्यापन तंत्र असं म्हणतात। या तंत्रामध्ये प्रत्यक्ष अध्यापन केलं जात नाही। अध्यापनाचं एक एक कौशल्य, मर्यादित विद्यार्थी संख्या, छोटासा घटक, कमीत कमी कालावधी अशा सूक्ष्मरूप परिस्थितीत जास्तीत जास्त सराव केला जातो। या अध्यापन पद्धतीची काही खास वैशिष्ट्ये आहेत। विद्यार्थी संख्या, पाठ्यांश काल या संदर्भात अध्यापन परिस्थितीचं सूक्ष्मीकरण केलेलं असतं। एका वेळी एकच अध्यापन कौशल्य शिकण्यावर लक्ष केंद्रित केलं जातं। घेतलेल्या पाठावर त्वरित चर्चा होण्याची इथे सोय असते। प्रत्यक्ष हे कौशल्य कसं घेतलं जातं त्याच्या काही निश्चित पायऱ्या आहेत। अध्यापन कौशल्याचं तात्विक स्पष्टीकरण, अध्यापन कौशल्य आदर्श नमुना सादरीकरण, सूक्ष्म पाठाचं नियोजन, सूक्ष्म पाठाचं अध्यापन, सूक्ष्म पाठावर प्रत्याभरण आणि चर्चा, सूक्ष्म पाठाचं पुनर्नियोजन, पाठाचं पुनर्अध्यापन, पाठावर पुनर्प्रत्याभरण आणि चर्चा। प्रत्येक कौशल्य आत्मसात करताना प्रथमतः त्या कौशल्याची तात्विक माहिती देण्यात येते। त्यानंतर त्याचा एक आदर्श पाठ दाखवला जातो। या दोन्हीच्या आधारे छात्र अध्यापन सूक्ष्म पाठाचं नियोजन करतो। त्यानुसार तो सूक्ष्मरूप परिस्थितीत अध्यापन करतो। त्या अध्यापनातील उणीवांवर चर्चा होऊन त्यांच्या सरावाच्या संदर्भात त्याला त्याचे गुणदोष कळतात। त्यानुसार तो पाठ टाचण्यात सुधारणा करतो। मग पुनर्अध्यापन, पुन्हा चर्चा असे हे सूक्ष्म अध्यापनाचे चक्र असते। या पाठात एकाच एक कौशल्याचा सराव संपूर्ण पाठात घेतल्यानं तो पाठ कृत्रिम वाटतो, पण विशिष्ट कौशल्य आत्मसात करण्यासाठी ते आवश्यकच आहे। या तंत्रात आदर्श नमुन्याला फार महत्त्व आहे। जेव्हा आपण काही कौशल्य शिकतो तेव्हा काही मॉडेल्स आत्मसात करून घेणं हे आपल्यासाठी अत्यावश्यकच आहे। अध्यापन करत असताना आपल्याला आदर्शवत ठरू शकतील अशा अध्यापन कौशल्याचं एक उदाहरण आपण आता पाहूयात। तुम्ही त्याचं निरीक्षण करा। विद्यार्थी मित्र हो, आपले अध्यापन परिणामकारक करण्यासाठी आपण अनेक कौशल्यांचा वापर करत असतो। त्यातीलच एक कौशल्य म्हणजे चेतक बदल। या कौशल्यामुळे अध्यापनातील नीरसता, कंटाळवाणेपणा दूर होतो आणि एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांचे लक्षही आपल्याकडे वेधून ठेवता येते। परिणामतः त्यांचे अध्ययन अधिक परिणामकारकतेने घडू शकते। या चेतक बदल कौशल्याचे 7 घटक आहेत। 1. शिक्षक हेतुतः करत असलेल्या हालचाली। 2. आशयानुसार शिक्षक करत असलेले हातवारे आणि हावभाव। 3. आवाजातील चढउतार। 4. शाब्दिक अशाब्दिक कृतींमुळे विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न। 5. वर्गात विद्यार्थी शिक्षक यांच्यात होणाऱ्या आंतरक्रिया। 6. दृकश्राव्य साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांच्या संवेदन लक्षात बदल करणे आणि 7. शक्य असेल तेथे विद्यार्थ्यांचा शारीरिक सहभाग मिळवणे। या सर्व 7ही कृती प्रत्यक्ष अध्यापनामध्ये कशा घडतात हे आपण या पाठात पाहणार आहोत। एक उत्साही शिक्षक आपल्या पाठामध्ये हावभाव,
हातवारे हालचाली करून तसंच आवाजामध्ये चढउतार करून आपल्या अध्यापनाची परिणामकारकता कशी वाढवतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेतकामध्ये कसे बदल होतात याची नोंद करा. तेव्हा पाहूया तर चेतक बदल कौशल्याचा पाठ. विद्यार्थी मित्रांनो, आपण रोजच्या व्यवहारामध्ये अनेक वस्तूंचा कळत नकळत वापर करत असतो. त्या वस्तू अतिशय सूक्ष्म असतात. जर का त्या वस्तूंना बोलता आलं असतं तर त्यांनीही आपल्या भावभावना व्यक्त केल्या असत्या, आणि जर त्यांनी आपल्या भावभावना व्यक्त केल्या असत्या, त्यांनीच आपल्याला त्यांच्याबद्दलची माहिती सांगितली असती, तर अशा या प्रकाराला म्हणजे स्वतःविषयी केलेल्या कथनाला काय म्हणतात माहिती आहे तुम्हाला? काय म्हणतात? आत्मवृत्त. त्याला आत्मवृत्त म्हणतात. बरोबर आहे अगदी. असंच एका सुईचं आत्मवृत्त आज आपण अभ्यासणार आहोत. मी तुम्हाला सुईचं चित्र दाखवतो. मला माहिती आहे तुम्ही सगळ्यांनी सुई पाहिलेली आहे, पण तेवढ्या सजगपणे पाहिली नसेल. आता अगदी जाणतेपणानं आपण ती सुई बघणार आहोत. ही आहे सुई. ही सुई आपल्याबद्दलची माहिती आता स्वतः सांगते आहे. पण या सुईला आपलं आत्मवृत्त तरी का सांगावं लागलं? तर तुमच्यासारखाच राम नावाचा एक मुलगा होता. आपल्या घरी सकाळी तो आपली वही शिवत बसला. वही शिवून झाल्यानंतर तिची सुई होती, ती सुई त्यानं तशीच टाकली. ती टाकलेली सुई त्याच्या पायाला टोचली. कळवळला. खूप खूप वेदना झाल्या त्याला. त्या सुईचा इतका राग आला त्याला, म्हणून ती म्हणाली, राम, अरे माझा जन्म लोहकुळातला. मी पृथ्वीच्या पोटामध्ये होते, खनिजाच्या रूपामध्ये, पण माणसांनी मला तिथूनही खणून काढलं, खोदून बाहेर काढलं. बाहेर काढल्यानंतर मला भट्टीत तापवलं. जेव्हा मला भट्टीत टाकलं तेव्हा माझ्या अंगाचं अगदी पाणी पाणी झालं. पण त्यामुळे माझं शरीर खूप बळकट झालं, आणि हे शरीर बळकट झाल्यानंतर मला एका यंत्रातून अतिशय बारीक लांब सर असं मला त्यांनी तयार केलं. त्यानंतर माझे छोटे 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 असे तुकडे केले. त्यातल्या एक भाग सारखा ठोकून 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 असा चपटा करण्यात आला, आणि मग त्याला एक छिद्र पाडण्यात आलं. त्यालाच माझं नाक किंवा नेढं असं म्हणतात. हे आहे नेढं. इकडे लक्ष द्या जरा. याला नाक किंवा नेढं असं म्हणतात. आणि मला एकच पाय आहे. मला हा फक्त एकच पाय आहे, आणि हा पाय सुद्धा एका चक्रावर घासून अतिशय अंकुचीदार करण्यात आला आहे. अतिशय टोकदार आहे बघ. जरा टोचलं की काय होतं बघ. असं असा करण्यात आला. त्यानंतर माझ्यावर झिलाई चढविण्यात आली. त्यावेळेला त्या सुईला काय वाटलं असेल बरं? तिला खूप वेदना, खूप दुःख झालं असेल. तिला खूप वेदना झाली असते. नाही, खरं तर सर आपण छान दिसतोय याचं समाधान दिलं झालं. हो, ती चकचकीत दिसायला लागली. त्यामुळे तिला आनंदही झाला असेल की हे सगळं कुठं घडलं. पण मला थोडंसं जे आठवतं त्यावरून असं वाटतं की युरोपमध्ये लंडन शहराच्या जवळ शेफिल्ड नावाचं एक गाव आहे. या शेफिल्ड नावाच्या गावामध्ये माझा जन्म झाला. तिथून माझी रवानगी बाजारात करण्यात आली, आणि बाजारातूनच मी तुझ्या आईपर्यंत आले. तुझ्या आईनं मला खरेदी केलं आणि मग मी इथं आलोय, असे ती रामला म्हणते. आता या सुईला स्वतःचं आत्मवृत्त का सांगायला लागलं बरं? कारण वय शिवून झाल्यावर रामने तिला तशीच जमिनीवर टाकून दिली आणि तो निघून गेला, आणि नंतर सुई त्याला टोचल्यामुळे तो तिच्यावर चिडला म्हणून. अगदी बरोबर आहे. निष्काळजीपणानं ते तसंच टाकल्यामुळे आणि रामला ती टोचल्यामुळे हे सगळं त्या सुईला सांगावं लागलं. या चित्राचं नीट निरीक्षण करा बरं.
काय दिसतंय या चित्रामध्ये? इथे रामला वाटतंय की सुईला रागाने ठेचावं आणि रामचा राग बघून सुई बाजूला पळालेली दिसते. सुई अशी आपल्याला पळल्यासारखी वाटते इथे. तेव्हा ती सुई असं म्हणते की हे बघ, मी तर काही आपणहून तुझ्या पायाला टोचली नाही, तूच माझ्या अंगावर पाय दिला म्हणून माझा निरुपाय झाला. यावरून आपण काय शिकायला हवं? खरं तर आपण काम संपलं की ती वस्तू जागच्या जागेवर ठेवून द्यायला. अगदी बरोबर आहे. कुठल्याही वस्तूचं काम झालं की लगेच ती जागच्या जागेवर ठेवायला हवी. या नीटनेटकेपणामुळं आपल्याला हव्या असणाऱ्या वस्तू लगेच चटकन आपल्याला मिळतात. आणि हे सगळं एका सुईनं त्या रामला सांगितलं, त्यावरून आपल्याला हे कळलं. सर, आत्ताच आपण चेतक बदल कौशल्याचा पाठ पाहिला. त्या पाठामध्ये तुमचे चेहऱ्यावरचे हावभाव जे होते ते अतिशय लक्षात येण्यासारखे होते आणि ते तुम्ही जाणीवपूर्वक केले होते का? हो, म्हणजे सुरुवातीला तरी ते जाणीवपूर्वकच करावे लागतात, केले पाहिजे. हळूहळू तो आपल्या शैलीचा भाग होतो. पण मी जे हावभाव केले होते ते मी जाणीवपूर्वक केले होते. कारण आपले विचार, आपल्या कल्पना या शब्दातून व्यक्त होण्यापेक्षा हावभावातून अधिक प्रभावीपणे व्यक्त होतात. आणि म्हणून आपलं अध्यापन जर प्रभावी करायचं असेल तर हे हावभाव आपण जाणीवपूर्वकच केले पाहिजे. आता माझ्या पाठामध्ये बघा ना की त्या रामला सुई टोचली. सुई टोचल्याचं दुःख त्या सुईला सुद्धा झालं. तर त्याच्या काही तिला ते दुःख जे काही झालं ते दुःख चेहऱ्यावर येणं आवश्यक आहे. इथं आपण प्रत्यक्ष सुई झालो आणि त्या सुईचं दुःख आपल्याही चेहऱ्यावर आलं. हे आपल्या अध्यापनातूनच यायला हवं असतं. तो सकाळी टाकलेली सुई त्याच्या पायाला टोचली, कळवळला, खूप खूप वेदना झाल्या त्याला. इथे हावभाव आशयाला पोषक आहेत आणि तसेच ते हवेत. जर हे हावभाव अर्थशून्य होतील तर त्यामुळे विद्यार्थ्यांचं लक्ष विचलित होऊ शकतं. हो, अर्थातच हे हावभाव तर अर्थपूर्णच असले पाहिजे. कारण लकप म्हणून केलेल्या हालचाली आणि जाणीवपूर्वक अर्थपूर्णतेनं केलेले हावभाव यामध्ये फरक असतोच. अध्यापनात शिक्षकाच्या हावभावांबरोबरच हालचाली आणि हातवारे यालाही तितकंच महत्त्वाचं स्थान असतं आणि ते तुमच्या पाठामध्ये अतिशय लक्षात येण्यासारखं होतं. तर ते कशामुळे, त्याचं स्थान असं महत्त्वाचं म्हणून का? अध्यापनामध्ये आपण कुठे कोणत्या हालचाली करणार आहोत आणि त्या हालचाली तरी आपण का करणार आहोत हे त्या शिक्षकाला माहीत असणं आवश्यकच असतं. कारण हालचालींमुळे चेतक बदल होतो आणि त्यामुळे एक प्रकारे आपल्या अध्यापनामध्ये नाविन्यता येते. आता मी चित्र लावलं, मी ते चित्र विद्यार्थ्यांना बघायला सांगितलं, मी विद्यार्थ्यांच्या जवळ गेलो, तर या ज्या हालचाली होत्या या हालचाली माझ्या जाणीवपूर्वक मी केलेल्या होत्या आणि मला असं वाटतं की माझ्या अध्यापनाचा प्रभाव वाढावा म्हणून मी त्या केलेल्या होत्या. आणि बोलण्याच्या पद्धतीला या कौशल्यात खूप महत्व आहे. म्हणजे आवश्यक तिथे चढ उतार, कमी जास्त गती हे बदल करता आले पाहिजे. हो, त्यामुळे कसं होतं की मग मुलांना कंटाळा येत नाही. शिवाय ज्या भावना व्यक्त करायच्या आहेत त्या भावना व्यक्त करताना जर काही हळूवार भावना असतील तर त्या हळूवार शब्दामध्ये अशा व्यक्त करता आल्या समजा आपल्याला, म्हणजे त्या त्या शब्दांचं वजन ओळखून जर का ते उच्चारता आले तर अध्यापनातली निरस्ता खूप कमी होते. खूप वेदना झाल्या त्याला, त्या सुईचा इतका राग आला त्याला, म्हणून ती म्हणाली, राम, अरे माझा जन्म लोहकुळातला, तेव्हा माझ्या अंगाचं अगदी पाणी पाणी झालं, पण त्यामुळे माझं शरीर खूप बळकट झालं आणि हे शरीर बळकट झाल्यानंतर मला एका यंत्रातून अतिशय बारीक लांबसर असं मला त्यांनी तयार केलं. अध्यापनातली निरस्ता कमी झाली की आपोआपच विद्यार्थ्यांना त्यामध्ये नाविन्य वाटायला लागतं आणि मुलांचं लक्ष केंद्रित करून ठेवणंही आपल्याला सोपं होतं. हां, म्हणजे हे दोन्ही शाब्दिक आणि अशाब्दिक अशा दोन्ही पद्धतीने आपल्याला लक्ष केंद्रित करता येऊ शकेल. हो, आणि विशिष्ट मुद्दा विद्यार्थ्याच्या लक्षात आणून देता येऊ शकेल. हो, कारण मीही माझ्या पाठामध्ये कसं
चित्र फळ्यावर लावलं. त्यानंतर विद्यार्थ्यांना म्हटलं या चित्राकडे जरा बघा. हा अवधान केंद्रीकरणाचाच एक प्रकार होता. आणि मग त्याला एक छिद्र पाडण्यात आलं. त्यालाच माझं नाक किंवा नेढं असं म्हणतात. हे आहे नेढं. इकडे लक्ष द्या जरा. याला नाक किंवा नेढं असं म्हणतात. आणि मला एकच पाय आहे. या पाठामध्ये आंतरक्रियांनाही अतिशय महत्त्वाचं स्थान आहे असं लक्षात येतं. तुम्ही बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्यांचा सहभाग याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्नही केलेला आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना आपण या पाठामध्ये सहभागी झाल्याचा आनंदही मिळतो. हे बरोबर आहे का? हो, फक्त आपणच बोलत राहिलो आणि त्यांनी अगदी निष्क्रिय श्रोत्याची भूमिका घेत राहिली तर त्यामुळेही पाठामध्ये निरस्ता येण्याची शक्यता खूप असते. आता या सुईला स्वतःचं आत्मवृत्त का सांगायला लागलं बरं? कारण वय शिवून झाल्यावर रामने तिला तशीच जमिनीवर टाकून दिली आणि तो निघून गेला आणि नंतर सुई त्याला टोचल्यामुळे तो तिच्यावर चिडला म्हणून. अगदी बरोबर आहे. त्यानंतर माझ्यावर झिलाई चढविण्यात आली. त्यावेळेला त्या सुईला काय वाटलं असेल बरं? तिला खूप दुःख झालं असेल. तिला खूप वेदना झाली असते. नाही, खरं तर सर आपण छान दिसतोय याचं समाधान तिला झालं असेल. हो, ती चकचकीत दिसायला लागली. त्यामुळे तिला आनंदही झाला असेल. माझ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाठामध्ये सहभागी करून घेतलं. मी एका विद्यार्थ्याजवळ गेलो आणि ती सुई जरा हळूच त्याला टोचून दाखवली आणि त्याच्या चेहऱ्यावर कसं येतं तेही इतर विद्यार्थ्यांनी पाहिलं. तेव्हा त्याचा हा जो सहभाग आहे पाठामधला, हा सहभागही तेवढाच महत्वाचा आहे. म्हणजे तुम्ही काय केलं की वेगवेगळ्या ज्ञानेंद्रियाचा सुद्धा इथे उपयोग करून घेतलेला आहे आणि त्यामुळे हा जो संवेदन लक्षातला बदल झाला त्याच्यामुळे सतत विद्यार्थ्याचं लक्ष आपल्याकडे तुम्ही वेधून घेऊ शकता. म्हणजेच सर, चेतक बदल कौशल्य हे एका उत्साही शिक्षकाचं लक्षण मानायला हरकत नाही. आणि या कौशल्याचा वापर केल्यामुळे अध्यापनातील निरस्ता आणि कंटाळवाणेपणा आपल्याला टाळता येऊ शकतो. विद्यार्थ्यांचं अध्ययनही चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. आणि एवढंच नव्हे तर विद्यार्थी जे 5-6 तास शाळेमध्ये बसलेले असतात तर त्यातनंही त्यांची अध्ययनशीलता कमी न होता तो वाढवण्याची, ती परिणामकारकता वाढवण्याचा प्रयत्न आपल्याला करता येतो. या दृष्टीने हे कौशल्य महत्त्वाचंच आहे. तेव्हा आपण सगळेच जण या कौशल्याचा अधिकतम वापर कसा करता येईल या दृष्टीने प्रयत्न करूया.